हॅलो गाईज, वेलकम बॅक टू विजूस कॉर्नर. कसे आहात तुम्ही? काय करताय? आम्ही चाललोय जरा व्हिडिओ शूट करायला माझ्यासाठी. तर मम्मीला बोलली तू पण साडी घाल. मम्मीने साडी घातली मस्त बघा. तर आता आम्ही कशी व्हिडिओ शूट दिसते मी करतो. सांगा मला कमेंट्स मध्ये. तर आलोय आता आम्ही आमच्या लोकेशन वरती. आता थोडेसे व्हिडिओ काढणार आहे, मध्ये मध्ये ब्लॉग पण करू. हो, बघू आता जमतंय की नाही शूटिंग मध्ये ब्लॉग करायला. भेटूया आता इथे परत. थोडीशी जराशी जास्ती गर्दी आहे, पण तरी पण प्रयत्न करणार आता आहे. या गर्दीमध्ये माझी मम्मी लाजेन. कारण मम्मीला असं क्राऊड असल्यावरती थोडं असं हे होतं, असं वेगळंच सोशल वाटतं. एन्झायटी. आलोय गार्डन मध्ये. गार्डन मध्ये आलोय खरं, पण इथे खूप गर्दी आहे. आणि कसं आता करायचं, कारण करायला लागले की सगळे बघत राहतात. हे लोक काय करायला आलेत आता? हे ना काही कामं नाहीत का? आले इकडे शायनिंग मारायला असे बोलतील. कशाला शायनिंग मारायला? काम करतोय आपलं आपण. मला शायनिंग मारणं नाही बोलत. काही काही ना वाटतं ना शायनिंग मारायला आले. लोकांचं काय करायचं आपल्याला, बोलतील बरोबर ना? अरे यार आले हे. लोकांचं काय करायचं, आपलं आपण बघायचं कसं काय हो ते, की नाही? बरोबर ना? हो की नाही? तूच बघ, हो की नाही? छान आहे ना गार्डन. गार्डन मध्ये आम्ही पण छान दिसतोय ना. 3 वाजता तयारी करायला घ्यायचं, 4 वाजता येऊ शकतो आपण. 3 वाजता गार्डन मध्ये यायचं नाही ना, भूत लागतात. असतं की नाही गाईस, तुम्ही खरं सांगा. मला तर लगेच नजर लागते, म्हणून मी कुठे जास्ती 3 वाजता बाहेर जात नाही. असं काय खरं असतं का? आय एम ना मनुष्यगण. म्हणून मी फिरत नाही, मनुष्यगण आहे म्हणून फिरत नाही जास्ती बाहेर. 3 वाजता 7 वाजता नाही फिरत मी. मला खूप प्रॉब्लेम होतो मग खरंच. आता तुम्हाला खोटं वाटत असेल तर वाटत असेल, पण मला त्रास होतो. हिला पण वाटतं खोटं, हिला पण वाटतं. कारण मला नाही होत त्रास. ही राक्षसगण आहे, राक्षसगण, म्हणून हिला त्रास नाही होत. त्या लोकांना गण माहिती असतील का? माहिती असतील. सगळ्यांना नसेल माहित. तुम्हाला माहिती असेल ना. पत्रिकेमध्ये असं एक असतं, प्रत्येकाचा एक गण असतो. आता आपलं काय हे झालंय का चॅनल? काय ॲस्ट्रॉलॉजर वाला? 3 गण असतात, राक्षसगण, मनुष्यगण आणि देवगण. त्याच्यातली मी राक्षसगण आहे, सॉरी ही राक्षसगण आहे, मी मनुष्यगण आहे, आणि आमच्या घरात अजून एक आहे तो देवगण आहे. चला आता आम्ही व्हिडिओ काढतो, भेटूया लवकर. हॅलो गाईज, झाले आता आमचे व्हिडिओ बनवून. आता आम्ही जाणार आहे घरी. व्हिडिओ म्हणजे शूट बीट करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. कसे वाटतो आम्ही सांगा? फुल आउटफिट. थोबडा कोण दाखवणार? आउटफिट दाखवते. आउटफिट समजतं ना? हा हा, येस येस. आउटफिट म्हणजे काय सांगा, तुम्हीच सांगा आता, मला नाही समजत. ते येडे नाहीत. येडे आहेत का ते? मी नथ घातली आहे, छान वाटते का? आवडली का तुम्हाला? हिने नाही घातली, मीच घातली फक्त. हिला नाही आवडत. हिचं नाक छोटंच आहे ना, हिला आवडत नाही. माझं नाक मोठं आहे, मग मी घालते. ही बघा भूतनी. वाटतंय की नाही खरं भूतनी? आता हिला खूप कंटाळा आलाय. आता घरी जाईल आणि मस्त झोपून देईल, टाइमपास असा आराम के साथ. मला नाही झोपायला भेटणार आहे. व्हिडिओ एडिट करायला, फोटो एडिट करायला. पण जेवण वगैरे मलाच बनवावं लागेल ना. जेवण वगैरे कोण बनवणार? मीच बनवणार. खिचडी भात. खिचडी भात नाही बनवत मी, सगळं बनवते. रोज खिचडी भात. किती खोटं बोलते ही. चांगलं चांगलं बनवलेलं खाते आणि बोलते खिचडी भात खाते. कसली कसली खोटं बोलते रे ही. खिचडी भात बनवते. असं नाहीये गाईस, मी सगळं चांगलं चांगलं बनवते आणि ही खाते. दुपारी बनवेल, दुपारी बनवणार काहीतरी चपाती भाजी वगैरे, संध्याकाळी रोज खिचडी भात. बघा कशी खोटं सांगते, कसली कसली खोटं सांगते बघ. लोकांना माहिती आहे गाईस, ही सगळं खोटं सांगते. लोकांना माहिती आहे. मी खूप छान जेवण बनवते आणि चांगलं चांगलं जेवण बनवते. कधी कधी खूप कंटाळा येतो, मग मी खिचडी भात बनवते आणि पापड भाजते, रोजच कंटाळा केळी येतो. फ्राय करते, वांगी फ्राय करते, असं काय काय मी असं छान फ्राय करते. रोजच कंटाळा येतो. आणि जे माणसं बघतायत, बायका बघतायत,
ते स्वतः पण ऍग्री करतील की आम्ही रोज संध्याकाळी खिचडी भात नाही नाही, सगळ्या बायका अशा खिचडी भात नाही बनवत, कधीतरी बनवतात, हप्त्यातून एकदा नाही तर दोनदाच बनवतात. गाईज ही काय पण सांगते, तुम्ही हिचं ऐकू नका. समजलं का? ही मुलं अशीच असतात, ह्यांना किती पण चांगलं बनवून दिलं ना तरी असंच बोलणार की ही खिचडी भातच बनवते. काल रात्री काय हे बनवलं? अशीच असतं. काल रात्री काय काल रात्री मी खिचडी भात बनवलेला. कारण झालं? मला पुढचं सांगू दे ना. कारण दुपारी मी खूप छान भाजी बनवलेली, अंड्याचं मस्त असं उकडून घेऊन खूप छान भाजी बनवलेली आणि ती हिला खूप आवडली होती. मग मी संध्याकाळी खिचडी भात बनवत होती तर ही मला बोलली, नाही मी संध्याकाळी आमटी बनवत होती, अंड्याची कढी बनवत होती. ही मला बोलली नको, दुपारी अंड खाल्लंय हळू ना ना जरा. आता नाही खायचंय. तिथे आवाज यायला पाहिजे ना मोठ्याने. जिथे बोलायचं तिथे ते जोरात नाही बोलणार, नको तिथे जोरात बोलणार. तिथे बाजूला आवाज नाही, काय नाही, हळू बोलून पण आवाज जाऊ शकतो. आता बोलते मोठ्याने तर प्रॉब्लेम आहे. अगं, हळू बोलली तर बोलते मोठ्याने बोल. जेव्हा जास्ती अशी क्राऊडेड प्लेस असते ना तिथे इथे मोठ्याने तसं पण कोण बोलायचं. नाही बघत आहे आपल्याला. इथे आपणच पण बोलतो. तुझा आवाज तर जातो ना. असं तसं पण इथे कोणाला कोणाशी काही घेणं देणं नसतं. तुम्हाला पण माहिती आहे ना गाईस, सगळ्यांना कोणाला इथे असतं. कोणाशी काही घेणं देणं नसतं. सगळे आपापल्या धुनमध्ये असतात. हिला असं वाटतं की सगळे आमच्याकडे बघतात. अगं शांततेत तू बोललीस तर ते किंचायल्यासारखं वाटतं म्हणून बोलते. ही अशीच आहे, बघितलं हिचं रियालिटी बघितली का? हिची रियालिटी ही आहे. ह्यांना काय चांगलं सांगायला जायचं तर ह्यांना त्रास हिची होतो. रियालिटी अशी आहे, बघितलं का तुम्ही? दुसऱ्यांची रियालिटी. ही अशी आहे रिअल, की हिला छोट्या छोट्या आवाजाचा पण त्रास होतो. अशीच आहे ही. कोणतरी असं फ्रीली बोलतंय ना तर हिला त्याचा कंटाळा येतो. कशी केस आता घेते बघा, बघा माझी. ओरडली बघा, मी ओरडलीच नाही, कशी घेस घेऊन फिरते माझी. अशीच आहे ही. तुम्हाला नाही वाटत का ही अशी आहे? तुम्हाला कशी वाटते ही सांगा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ही कशी वाटते, हिचा स्वभाव कसा असेल? बदनामीच करून ठेव. बदनाम नाही करत आहे मी, तुला चांगलं विचारते, सांगते की आमच्या दोघींच्या स्वभावामध्ये कोणाचा स्वभाव तुम्हाला चांगला वाटतो हा सांगा. बाबा तुझंच चांगलं आहे सर. असं नको ग, असं कशाला बोलतेस? तुला तेच ती लोक दाखवायचं आहे सांगतील ना. ना, ती लोक सांगतील. तुला तेच दाखवायचं आहे. मला हे नाही दाखवायचंय. मग कशाला हे माझं? व्हिडिओ मधून कट करून टाक, समजलं का? सगळं ठेवणार मी. हे सगळं व्हिडिओ मधून कट करून टाक. तुला जर त्याचं खूप वाईट वाटत असेल तर कट. मला सांग तू माझा स्वभाव कसा आहे, तू सांग. बाकीच्या नंतर सांगतो, तू सांग मला. मला चांगलाच वाटतो. मला सगळ्यांचा स्वभाव चांगला वाटतो आणि स्वतःचा स्वतःचा पण चांगला वाटतो. स्वतःचा हिला स्वभाव चांगला वाटतो. बघा आता कसं 12 वाजल्यासारखी कोणाला, कारण मी आता दमली आहे, तुम्हाला एवढा मी पण त्रास दमली आहे, दिलाय. पण मी वाटते का दमल्यासारखी, पण ही वाटणार. कारण सगळ्यांचं वेगळं असतं. कसं वेगळं असतं? अरे यार, बघितलं आता ही अशी करते. जरासं कुठे मोठ्याने बोललं, जरा कुठे जास्ती बोललं ना, ही असं. जरासं कुठे केसाला हात लागले की हे सगळं असं मगाचपासून असतं. तू तशीच घेऊन बसलेत माझी केस. समजलं का? ही अशी आहे गाईस, ही अशी आहे. चल आता घरी. बघितलं, आता घरी चल पण बोलते. थोडा वेळ थांबायचं कंटाळा ना. आलाय. तू हातात पकड ना एवढा मोबाईल. 2 मिनिटं पकडला, सोड. हे काढ, हात काढ. 2 मिनिटं पकडला लगेच हात दुखला. माझा नाही दुखत का हात? हा कसं होतंय आता? अरे यार, ह्या साईडला आहे ना, मग तुला कशी दाखवू? बघितलं गाईस कशी आहे? दिसतंय का तुम्हाला ही कशी आहे? तर माझे केस दिसत आहेत ना, म्हणून मी जराशी म्हातारी केस दिसत आहेत. म्हातारी झाले मी तर खरंच म्हातारी झाली आहे. आजकाल तर मला वाटते का मी म्हातारी आहे? आजकाल तरुण लोकांची पण माझी पण केस असतात. पिकली. मी म्हातारी नाहीये, पण माझी केस खूप पिकली आहेत. बघितलं, आता हिचे जरा पाय पडला, आता ही रडायला पण लागली. जरासा पाय पडला, फक्त थोडासाच पाय पडला, आता ही रडायला पण लागणार. ही छोटी होती ना तेव्हा बरं होतं. आता ही गप्प बसणार, आता ही काहीच बोलणार नाही. अशीच आहे ही. चला आता केस बांधलेली आहेत, आता सभ्यपणे आम्ही घरी जात आहे. तसं आम्ही सभ्यच आहे, तुम्ही असं विचार करू नका. बट व्हिडिओसाठी थोडंसं केस वगैरे सोडून आगाऊ आहे आम्ही, आगाऊ. थोडेसे आगाव आहे, थोडे मस्तीखोर आहे. ही माझ्यापेक्षा मस्तीखोर आहे. कधी कधी खूप चिडते आणि मूडमध्ये असेल तर एवढी मस्ती करते ना की विचारू नका, एवढी मस्ती करते. आता जातो घरी. आता काय घरी रोजची कामं, सगळं तेच हळू बोल ना. आयुष्य तेच परत. मैं इसके साथ नहीं हूँ. ही माझ्या बरोबरच आहे. हे सगळ्यांनी हिला बघा, ही माझ्या बरोबरच आहे. ही किती पहिली तरी ही माझ्या बरोबरच आहे. कुठून जायचंय आपल्याला? तिकडून
मला खूप बोलायची सवय आहे ना, त्याच्यामुळे मी खूप बोलते. बट काही काही लोकांना आवडत नाही ना जास्ती बोललेलं, असं पण आहे ना. हिला तर अजिबात आवडत नाही जास्ती बोललेलं. हे बघा इथे घसरगुंडी आहे आणि ही मला विचारते की मी खेळू का मम्मी थोड्या वेळ. म्हणलं खेळ. मम्मीचा ड्रेस घातलाय. छान आहे ना माझा ड्रेस. फॉलो करा मला, तृणाली02 इंस्टाग्रामला. जातोय आता मी घरी. आपण नेहमी बोलतो ना 4 लोक काय बोलणार, 4 लोक काय बोलणार. हळू जरा, पण आमच्या दोघींपेक्षा तर ते लोक जास्ती नाही बोलू शकत. आम्ही दोघीच जास्ती बोलतो. काय पीजे मारते खरंच. खाली केक होता, आता कापला असता. वाचलो. ही कशी असते. कोणाकोणाला माझं हसणं आवडतं सांगा खरंच. माझी स्माइल खूप छान आहे, सगळ्यांना आवडते. मी आवडते सांगा. आता खूप रिलॅक्स वाटतंय. परत नथ घातले व्हिडिओ साठी. काढलेली नथ परत घातले व्हिडिओ साठी. तर आलोय आता मी घरी. स्वतःच्या घरी आल्याशिवाय खूप बरं वाटत नाही. काय म्हणजे बाहेर आपण कुठे पण गेलो तर आपण स्वतःच्या जेव्हा घरी येतो ना तेव्हा खूप रिलॅक्स वाटतं. असं वाटतं हा आलो बाबा आता आपल्या घरी. वाव असं वाटतं. तुला नाही वाटत का असं? मी घरीच असते नेहमी. असं काही नाही गाईज, कुठे कुठे फिरून येते माहितीये का. खूप खूप लांब लांब फिरून येते फ्रेंड्स बरोबर. मला नाही घेऊन जात. ती येतच माहिती आहे आमचं कसं आहे. मला इथे खरी पडते, मम्मीला मला इकडे इथे पडते. पडते मामी असे पडत. म्हणजे दोघींना खळी पडते. ही जीन्स चांगली आली. व्हाईट जीन्स नाही आली माझ्यामध्ये. हसायची. मी चांगली असते ना गाईज, तुम्हीच सांगा मी चांगली असते. हसून दाखव. असं नाही. काय होतं त्याला. मला सवय आहे ना पहिल्यापासून अशी हसायची, त्याच्यामुळे मला नशीब मला आठवलं. हे बघा चष्मा घालून बसली आता. नशीब मला आठवलं की आता फॅन मला चालू थोडं आहे. क्लिअर दिसतंय. नशीब मला आता आठवलं की फॅन चालू होता. फॅन चालू असल्यावर ना व्हिडिओ बनवताना खूप आवाज येतो. आमचे म्हणजे आवाज येतो. आम्ही माईक म्हणजे मी माईक मागवलेत पण ते सध्या आलेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला सगळा आजूबाजूचा आवाज पण ऐकावाच लागेल. नो ऑप्शन. काहीच करू शकत नाही ना आपण. एवढे बोलतात ना की थोडं सगळ्या गोष्टींसाठी थोडा वेळ लागतो. होईल थोडं थोडं हळूहळू. सगळं करू आम्ही थोडं थोडं हळूहळू. होईल सगळं व्यवस्थित. होईल की नाही. चला आता मी जाते. आता मी ना आपण वडापाव आणायला. वडापाव. वडापाव कोणाकोणाला आवडतं वडापाव खायला कमेंट्समध्ये सांगा. मी मैदाच तिला मी बनवलेलं जेवण आवडत नाही ना. आवडतं म्हणून ही जेवली नाहीये. कसली खोटी आहे. कसली नाही, खोटी नाही, मी आहे. बनवलेलं जेवण खूप आवडतं. हिला सर्वात जास्ती म्हणजे खिचडी भात आवडतो. शी यार. मी बनवलेलं सर्वात जास्त तिला खिचडी भातच जास्त कधीतरी आवडतो. आवडतो. कधीतरी. कोणाकोणाला खिचडी भात आवडतो कमेंट्स मध्ये सांगा. काय काय सर्वात लोकांचं बेस्ट आहे की नाही. कम्फर्ट फूड आहे ते खिचडी भात. पण रोज रोज खाल्ल्यावर ते कम्फर्ट फूड नाही राहत. असं काही नसतं. खाऊ शकतो, हेल्दी असतो. खिचडी भात असतो की नाही तो आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतो. मस्तपैकी खिचडी आता भात डॉक्टर पण बनवायचा. आलेत. अरे हा या चॅनल वरती तुम्हाला डॉक्टर भेटतील, ऍस्ट्रॉलॉजर सगळं भेटेल तुम्हाला. कुकिंग पण भेटेल. नाही पण खरं सांगा गाईज की म्हणजे आपण खिचडी भात खाल्लं की कसं आपल्या पोटाला पण ते हलकं असतं. त्याच्यावरती मस्त पापड बिपड असं मस्त लोणचं वगैरे घेऊन खूप छान म्हणजे असं रिलॅक्स. पोट पण रिलॅक्स, मन पण रिलॅक्स आणि बनवायला पण त्रास नसतो जास्त. माहीत नाही कधी व्हायरल हो. तुम्ही कराल का आम्हाला व्हायरल. ही झोपली व्हायरल व्हायच्या आधीच. अशी आहे ही. बघा व्हायरल व्हायसाठी जागा राहायला लागतं की नाही, मेहनत करायला लागते की नाही. ही झोपली. चला बाय गाईस. जेवा, आराम करा, झोपा. आयुष्य आहे, आराम महत्त्वाचा असतो, सगळ्यात मोठी गोष्ट. गाईस प्लीज कमेंट्समध्ये सांगा
की मी कुठल्या टॉपिकवर बोलू. मला बोलायला खूप आवडतं, फक्त माझ्याकडे टॉपिक नसतात. तुम्ही फक्त मला एक सांगा कमेंट्समध्ये की मला म्हणजे तुम्ही ह्या टॉपिकवरती बोला, मी खूप बोलेन त्या टॉपिकवरती आणि मोटिवेशनल बोलेन थोडं थोडं. तुम्हाला कळेल की नाही माहीत नाही. चला गाईज बाय आता. सगळ्यांनी आमच्या विजूस कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.